एक टीम जी 17 वर्ष ट्रॉफी जिंकत नाही. प्रचंड ट्रोलिंग होतं, बेकार शब्दात माप काढले जातात. पण मग तीच टीम सलग 2 वर्ष 2 ट्रॉफीज उचलते. झटक्यात सीन चेंज. आरसीबीने गुजरात टायटन्सला हरवून सलग दुसऱ्यांदा IPL फायनल जिंकली. एखाद 2 ओव्हरमधलं प्रेशर सोडलं तर मॅच तशी वन साइडच झाली. पण या सीझनला आरसीबीचं नशीब एका सिक्समुळे बदललं. त्या सिक्सने आरसीबीचा कमबॅक घडवला आणि तो सिक्स मारणाऱ्या प्लेअरने आरसीबीला सलग दुसरी ट्रॉफी मिळवून दिली. जस्टिस फॉर संजू, जस्टिस फॉर ऋतुराज, जस्टिस फॉर सरफराज असे अनेक ट्रेंड्स तुम्ही पाहिले असतील. पण हा प्लेअर सुद्धा टीम इंडियाच्या बाहेर आहे. याच्यासाठी ट्रेंड झाला नाही, पण हा भिडत राहिला. त्याने आरसीबीला सलग दुसरी ट्रॉफी जिंकून दिली, बॉलिंगच्या जोरावर आणि अर्थात त्या सिक्समुळेही. ही स्टोरी भुवनेश्वर कुमारची आणि आरसीबीच्या कमबॅकची सुद्धा. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. ती क्रिस गेल वाली मॅच आठवते का? पुणे वॉरियर्स वाली. गेलने T20 मॅच मध्ये 66 बॉल 175 मारलेले. पुण्याच्या प्रत्येक बॉलरला प्रचंड फटके पडले. अपवाद होता 4 ओव्हरमध्ये फक्त 23 रन्स देणाऱ्या भुवनेश्वर कुमारचा. त्याच भुवनेश्वरने 2016 आणि 2017ला पर्पल कॅप जिंकली. तेव्हा 23 आणि 26 विकेट्स काढल्या. टीम इंडियाचा लीड पेसर झाला, पण टीम मधून अलगद बाजूला सुद्धा झाला. मोठ्या स्टेजेसवर आलेलं अपयश हे मुख्य कारण होतं. त्यात नवे पेसर्स येत होते, जे तरुण होते, आणखी जोरात टाकायचे व्हेरिएशन्स होते आणि फिट सुद्धा होते. 2022 नंतर भुवी टीम इंडियासाठी खेळला नाही. तो सनरायझर्स हैदराबादमध्ये होता, पण चर्चेत नव्हता. त्याच्या टीम इंडिया मधल्या कमबॅकच्या आशा तर कधीच संपलेल्या. पण 2025ला आला ट्विस्ट. आरसीबीने भुवीला 10.75 कोटी देऊन टीम मध्ये घेतलं. ऑक्शन वेळी आशिष नेहरा हसल्याच्या चर्चा झाल्या होत्या, कारण भुवीवर शिक्का होता फिनिश्ड. त्या सीझनला भुवनेश्वर कुमार चालला. त्याच्याकडे जुना स्पीड आला, लयदार स्विंग आला. त्याला जोश हेझलवूड सारखा खतरा बॉलिंग पार्टनर मिळाला आणि त्याने 17 विकेट्स खोलल्या. आरसीबी फायनलला होती तेव्हा नेहल वडेरा आणि स्टोइनिस हे दोन्ही हिटर्स भुवीनेच बाजूला केले. पण तरीही काहीतरी मिसिंग वाटत होतं, जे ट्रॉफी जिंकूनही मिळालं नव्हतं. जस्टिस, स्वतःच्या क्षमतेला दिलेला न्याय. IPL 2026. भुवनेश्वर कुमार 36 वर्षांचा आहे. या वयात पेस बॉलर्स दुखापती सांभाळत असतात, इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळतात किंवा सरळ बेंचवरच थांबतात. भुवी आरसीबीचा स्ट्राईक बॉलर म्हणून खेळला. त्याने सगळ्यात पहिलं काम केलं ते फिटनेसवर. त्याचा ट्रेनर सांगतो भुवीने फॅट कमी करण्यावर प्रचंड भर दिला. मसल मास वाढवलं, पण बॉडी फॅट 14 ते 19% खाली आणलं, ज्यामुळे त्याला रनिंग स्पीड वाढवता आला आणि बॉल टाकताना जास्तीचा फोर्स सुद्धा जनरेट करता आला. यासाठी तो दिवसाला 7 तास ट्रेनिंग करायचा, रिहॅबवर लक्ष द्यायचा, डाएट चेंज करायचा नाही. फिटनेस नंतर त्याने आणखी एक गोष्ट बदलली, नवं व्हेरिएशन. भुवनेश्वर कुमार म्हणलं की आजही मोहम्मद हाफिजला टाकलेला तो हातभर स्विंग आठवतो. इंटरनॅशनल क्रिकेटचा पहिला बॉल, पहिली विकेट. पण IPL मध्ये बनाना स्विंग फारसा इफेक्टिव्ह ठरत नाही. भुवीकडे लेंदी इन स्विंगर आणि आउट स्विंगर आहे, पण त्याने यावेळी व्हेरिएशन आणलं, ज्याचं कौतुक स्वतः सचिन तेंडुलकरने केलं आणि त्यानेच भुवीच्या व्हेरिएशन बद्दल सांगितलं. भुवीने स्ट्रेट बॉलिंग करायला सुरुवात केली. लेंदी इन स्विंगर किंवा आउट स्विंगर टाकताना सीम फर्स्ट स्लिप किंवा लेग स्लिप कडे असते, पण भुवी या सीझनला वॉबल सीम टाकायला लागला. बॉल आत येणार की बाहेर जाणार हेच बॅटरला कळत नाही आणि भुवीची सरशी होते. भुवी अचूक आहे, त्याच्या लाईन्स अचूक आहेत, हे स्वतः तेंडुलकर सांगतो. अजून काय हवं? GT विरुद्धच्या फायनलला सुद्धा भुवीने शुभमन गिलला स्क्रॅम्बल्ड सीमवर चकवलं. त्यानंतर शार्प लाईनवर रिपीटेडली मारा करत राहिला आणि गिलला हात खोलू दिले नाहीत. हेच साई सुदर्शनला 138च्या स्पीडने शार्प बाउन्सर टाकला. बॉल जोरात आला, सुदर्शनच्या डोक्याच्या दिशेनं आला, विकेट देऊन गेला. अहमदाबादचं पिच स्लो आहे, इथं बाउन्सर खेळायला अडचणी आहेत हे ओळखून भुवीने लेंथ चेंज केली. ती इतकी अचूक होती की आधी सुदर्शन आणि मग होल्डर अशा 2 विकेट्स देऊन गेली. 29 रन्सच्या बदल्यात 11 डॉट्स टाकून. फक्त फायनलच नाही तर क्वालिफायर 1 मध्ये सुद्धा शुभमन गिल आणि तेवातियाच्या विकेट्स भुवीनेच खोलल्या. सगळ्या सीझन मध्ये त्याने हा पॅटर्न कायम ठेवला. पॉवर प्ले मध्ये एखादी विकेट खोलायची, नाहीच विकेट निघाली तरी बॉलिंग एवढी टाईट करायची की बॅटर्सवरच्या प्रेशरचा फायदा इतर बॉलर्स घेतील. पद्धतशीर प्लॅनिंग. सीझनला भुवीने 28 विकेट्स घेतल्यात, त्याही 16 इनिंग्स मध्ये.
पर्पल कॅपच्या टॉप 7 जणांशी तुलना केली तर सगळ्यात कमी रन्स भुवीने दिलेत. तो प्रत्येक मॅचला आरसीबी साठी कॉन्स्टंट ठरला आणि वयाच्या 36व्या वर्षी त्याने सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी दाखवल्या, इंटेंट आणि इम्पॅक्ट. पण या 16 मॅचेसमध्ये आरसीबी साठी फायनल इतकीच महत्त्वाची मॅच होती मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेली. कारण आरसीबीचं नशीब बदललं ते तिथूनच. गुजरात आणि लखनौ विरुद्ध आरसीबी हरलेली, फॉर्म ठप झालेला. मुंबई इंडियन्स विरुद्धची मॅच एका अर्थाने मस्ट विन होती. टॉप 4 मध्ये राहण्यासाठी मॅच मारायची होती. टॉप 2 मधली जागा सिक्युअर करण्यासाठी जिंकणं गरजेचंच होतं. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला रायन रिकल्टन आउट झाला. तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला रोहित शर्मा, पुढच्याच बॉलला सूर्यकुमार यादव शून्यावर आणि तिलक वर्माने गिअर बदललेला असताना त्याचंही दाणकं निघालं. 4 विकेट्स भुवनेश्वर कुमारच्याच नावावर. हाय व्होल्टेज गेम मध्ये समोर मुंबई असताना भुवीने त्यांचे 4ही मेन बॅटर आउट केले, फक्त 23 रन्स देऊन. 24 पैकी 12 बॉल डॉट टाकून. त्या मॅच मधला भुवीचा रोल तिथेच संपला नव्हता. 167 रन्स चेस करायचे होते. सोपं टार्गेट अवघड झालं होतं. जसप्रीत बुमराहने प्रचंड प्रेशर वाढवलेलं. शेवटची ओव्हर रोमारिओ शेफर्ड आउट झाला. 3 बॉल 10 रन्स हवे होते तेव्हा भुवनेश्वर कुमार स्ट्राईकवर आला. पहिला बॉल डोक्यावरून वाईड गेला. 3 बॉल 9 असं इक्वेशन. भुवीने पुढचा बॉल कव्हरच्या डोक्यावरून 6 मारला. क्रीमर आउटसाइड ऑफ यॉर्कर होता. भुवी इनसाइड आउट गेला आणि कव्हरच्या डोक्यावरून ठेवून दिला. पुढच्या बॉलला सिंगल काढली. शेवटच्या बॉलला जीव तोडून डबल पळाला. आरसीबी ती मॅच जिंकली आणि त्यांचं नशीब बदललं. एकतर त्यांना कुठल्याही परिस्थितीत जिंकायचं होतं. प्लेऑफच्या रेसमध्ये टिकून राहायचं होतं, जे भुवीच्या त्या 6ने केलं. त्यानंतर त्यांनी कोलकाता आणि पंजाबला हरवलं. टेबल टॉपर म्हणून कायम राहिले. पण त्यासाठीचा बूस्ट भुवीच्या 6 मधून आला. मुंबई विरुद्धचा विजय किती महत्त्वाचा होता हे स्वतः विराट कोहलीने फायनल जिंकल्यावर बोलून दाखवलं. त्या 6 मुळेच हैदराबाद विरुद्धची मॅच आरसीबी साठी मस्ट विन ठरली नाही. त्यांना फक्त टेबल टॉपर राहणं नक्की करावं लागलं. बेरेस्ट ऑफ मार्जिनचा धोका टळला. म्हणूनच म्हणलं आरसीबीला बूस्ट मिळाला तो भुवीच्या एका 6ने. 2011 पासून भुवनेश्वर कुमार IPL खेळतोय. तेव्हापासूनचा डेटा काढला तर सगळ्यात जास्त विकेट्स घेणारा पेस बॉलर भुवी आहे. सगळ्यात जास्त ओव्हर्स टाकणारा पेस बॉलर भुवी आहे. पॉवर प्ले मध्ये सगळ्यात जास्त विकेट्स खोलणारा भारतीय बॉलर सुद्धा भुवीच आहे. पण अर्थात यामुळे त्याचं टीम इंडियामध्ये सिलेक्शन होणं अवघड आहे आणि मुळात तसं व्हावं याचा विचार भुवी करत सुद्धा नाही. आपण टीम इंडियाच्या सेटअपमध्ये येऊ तेव्हा येऊ, पण क्रिकेट पासून लांब जायला नको म्हणून तो उत्तर प्रदेशकडून सईद मुश्ताक अली ट्रॉफी रेग्युलरली खेळतो. यूपीची डोमेस्टिक T20 लीग सुद्धा खेळतो. त्याचं टार्गेट पुन्हा टीम इंडियात कमबॅकचं नाहीये, पर्पल कॅप जिंकण्याचं नाहीये. त्याचं टार्गेट होतं आरसीबीला दुसरी IPL ट्रॉफी जिंकून देण्याचं. त्याचं टार्गेट होतं स्वतःच्या क्षमतेला न्याय देण्याचं. त्याने जमवलं 28 विकेट्स काढून आणि आरसीबीचं नशीब बदलणारा 6 मारून.